नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानसीने गीताला बोलावलेलं असतं. तिला वाण द्यायचं असतं, हळदी कुंकू लावायचं असतं. त्यामुळे संक्रांतीला इथे मानसीने गीताला मान देऊन बोलावणं हे आता केलेलं असतं. त्यामुळे गीतासुद्धा तिथे आलेली असते. मानसी तिला हळदी कुंकू लावायला जाणार, तेवढ्यातच गायत्री तिला आवाज देते आणि म्हणते की थांब, हळदी कुंकू लावायचं नाही. आणि काय गं, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? मागच्या वेळेला तुला हकलून दिलं होतं ना? तेव्हा इथे मानसी म्हणते, पण त्यांना मी इथे बोलावलं आहे. तेव्हा गायत्री म्हणते, कशाला? मानसी, मी तुला सांगितलं होतं ना, हिला इथे कधीच बोलवायचं नाही. मग का बोलावलंस तू हिला इथे? तेव्हा मानसी म्हणते, गायत्री वहिनी, अहो पण तुम्ही म्हणाला होतात की घरामध्ये बोलवायचं नाही. पण त्या बिचाऱ्या घरात कुठे आल्यात? त्या तर अंगणात आल्यात ना. आणि तुमच्या म्हणण्यानुसार मी शवाशिणी म्हणून त्यांना घरात नाही बोलवू शकत, पण मी त्यांना वाण देण्यासाठी बाहेर तर येऊ शकते ना. तेव्हा इकडे मानसीने आता आपल्या जावेचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. ती येते, गीताला इथे हळदी कुंकू लावते, तिचा आशीर्वाद घेते आणि तिला वाणसुद्धा देते. तेव्हा गीता म्हणत असते की मानसी, खऱ्या अर्थाने आज मी या घरातली कुणीतरी आहे असं वाटलं, मला मान मिळाला खरंच. तेव्हा मानसी म्हणत असते, आता मी तुम्हाला वाण हे अंगणामध्ये दिले, लवकरच मी तुम्हाला घराच्या उंबऱ्याच्या आतमध्ये हे पुढच्या वर्षी मी तुम्हाला वाण देणार आहे. तेव्हा इथे मानसी तिला आठवण करून देते की मी तुला काही झालं तरीसुद्धा घरामध्ये परत घेऊन येईन, या उंबऱ्याच्या आत मी तुम्हाला घेऊन जाईन. तेव्हा इकडे आजूबाजूच्या बायकांना छान वाटतं की बाबा मानसीने गीतालासुद्धा वाण दिलं, तिलासुद्धा मान दिला. आणि त्या सगळ्याजणी आता कौतुक करूनच तिथून जायला निघत असतात. तिथे आता रणजितची गाडी आलेली असते. रणजितची गाडी आल्यानंतर त्या बायका तिथेच उभ्या राहतात. रणजित गाडीतून उतरतो, हातामध्ये गिफ्ट घेतो. तेव्हा त्या बायका एकमेकींबरोबर चर्चा करत असतात की हा तर तोच माणूस आहे ना ज्याच्याबरोबर मानसीचं लग्न ठरलं होतं. मग आता लग्न झालं तरीसुद्धा हा इथे कशाला येतो आणि अधूनमधून येत असतो इथे. तेव्हा बायका म्हणतात, या लोकांना चालतं कसं? म्हणजे तात्यासाहेब आणि इथे ह्या काकूंना. कारण का, या माणसाला इथे खरं तर येऊच द्यायला नको होतं. कारण याने किती तमाशा केला होता जेव्हा तेजस आणि मानसीचं लग्न झालं होतं. आणि अशा माणसाला परत इथे येण्याची या लोकांनी कशी काय एंट्री दिली तेच कळत नाही आहे. चुकीचं नाही आहे का हे? या माणसाला कशाला इथे बोलवायचं कार्यक्रमाला? ठीक, आता तसं काही नसेल, पण तरीसुद्धा लोकं तसा विचार करतात का? लोकं तर करायला लागले तर वाईटच विचार करतात. कुणीही चांगला विचार करत नाही. तेव्हा इकडे आजूबाजूची माणसं जरी वाईट बोलत असली तरीसुद्धा त्यांचं प्रभूंबद्दल काही म्हणणं नसतं. तेव्हा तेजस येतो आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत असतो आणि मानसीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा तेजस म्हणतो की हे घ्या मिस मानसी, तुमच्यासाठी मी गिफ्ट आणले. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा मानसी म्हणते, नाही ठीक आहे, शुभेच्छा दिल्या तोपर्यंत ठीक आहे, पण मला हे गिफ्ट नको आहे. तेव्हा गायत्री म्हणते, अगं असं काय करतेस, घे ना गिफ्ट, नाहीतर उगाच तेजसला राग येईल. तेव्हा रणजित म्हणतो, मी एवढ्या प्रेमाने आणले, प्लीज ठेवा ना. तेव्हा सुगंधा म्हणत असते, कशाला आणलं तुम्ही गिफ्ट, सांगा ना. काही गणपती आहे की दिवाळी आहे म्हणून तुम्ही येताना तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आलात? आणि मुळात तुम्ही इथे आलातच कशाला? कुणी बोलावले तुम्हाला इथे? मकर संक्रांती आहे मान्य आहे, म्हणून काही तुम्ही उठसूट आमच्या घरी याल का? मला हे अजिबात पटत नाही आहे, तुम्ही सारखे सारखे घरी येणं. तेव्हा इकडे सुगंधाला खूप जास्त राग आलेला असतो. सुगंधा किचनमध्ये येऊन आपला मोबाईल शोधत असते. रागाच्या भरात तिला मोबाईल सापडतच नसतो. तेवढ्यातच तिथे ते आभा येते आणि म्हणत असते, काय गाई काय झालं? तेव्हा सुगंधा म्हणते, अगं माझा मोबाईल सापडत नाही आहे, कुठे आहे? तेव्हा आभा म्हणते, हे काय तुझा मोबाईल तर इथे आहे. तेव्हा सुगंधा म्हणत असते, प्रत्येक वेळेला मोबाईल महत्त्वाच्या वेळी लवकर सापडत नाही. तेव्हा आभा म्हणते, अगं पण झालं तरी काय? सुगंधा म्हणते, तू गप्प बस गं, तू जास्त काय बोलू नकोस. तेव्हा आभा म्हणते, आई अगं तू का माझ्यावरती रागवतेस? त्यानंतरला इथे सुगंधा तेजसला फोन करते. तेव्हा मॅडम म्हणत असतात, उचला उचला फोन उचला, बायकोला काही करमत नाही आहे तुमच्याशिवाय. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, करा ना तुम्ही कामं करा. आणि तो फोन उचलतो आणि म्हणतो की माझ्या आईचा फोन आहे. तेव्हा मॅडम म्हणतात, एवढी कामं करता का घरी की आई पण फोन करायला लागली, आठवण काढायला लागली? तेव्हा इथे तेजस म्हणतो, अरे तुम्ही कामं करा, तुम्हाला पण लवकर घरी जायचं आहे की नाही? त्यानंतरला फोन उचलल्यानंतर तेजस म्हणत असतो, हां हे काय झालं? तेव्हा सुगंधा म्हणत असते, तेजस कुठे आहेस तू?
आज मकर संक्रांती आहे आणि तू ऑफिसला जाऊन बसलायस. तुला घरी यायची आठवण पडत नाही आहे का? मी कालच तुला सांगितलं होतं ना, जमलं तर एखादी सुट्टी टाक म्हणून. मग का लवकर घरी आलेला नाही आहेस तू? माणसे तुझी वाट बघते आणि इथे बाहेरची लोकं आधी यायला लागलीत आणि तू घरातला माणूस अजून इथे आलेला नाही आहेस. कळलं तुला? गिफ्ट वगैरे काही येत आहेत, उठसूट घरी काय येत आहेत, याला काय अर्थ आहे का? तेव्हा इकडे आता रागाच्या भरामध्ये सुगंधाने फोनसुद्धा ठेवलेला असतो. ती म्हणते, ठेव फोन आणि लवकरात लवकर घरी ये, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे, कळलं का? तेव्हा इकडे सुगंधाने आता दम दिल्यानंतर तेजस म्हणतो की चला आता तर घरी जायलाच हवं. सगळं काही ठीक असेल ना? आई एवढी चिडली का होती माझ्यावरती? तेव्हा इथे तेजसचं आता लक्ष पूर्णपणे दुर्लक्षित होतं आणि तो म्हणतो नाही नाही, आता मला घरी जायलाच हवं. आणि तो म्हणतो की सर, मी आता घरी गेलो तर चालेल का? म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. कारण माझं काम पण तसं झालेलं आहे आणि घरी जरा पूजा आहे ना, त्याच्यामुळे मला जावं लागतं आहे. पण तुम्ही जर जा बोललात ना, तरच मी जाईन, नाहीतर नाही जाणार. तेव्हा सर म्हणत असतात, अरे का नको जाऊस? तुझं तसंही सगळं काम झालं आहे ना, मग तू जाऊ शकतोस. तेव्हा तेजस म्हणतो, सर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सरांचा आशीर्वाद घेतो. तेव्हा सर म्हणतात की तुलासुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे तेजस आता आपली आवराआवर करतो आणि घरी जायला निघतो. कारण इथे त्याच्या आईचाच आता फोन आलेला असतो त्याला ओरडण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्यासमोर कुठलाही पर्याय उरत नाही. त्यानंतर सरांना फोन आलेला असतो आणि ही बातमी कळलेली असते की तेजसकडून फाईल तपासत असताना खूप मोठी चुकी झालेली आहे. फाईल तपासताना त्याच्यामध्ये एका वेगळ्याच माणसाने पेज आणून ठेवलेलं असतं आणि हे कारस्थान असतं ते रणजितचं. तेव्हा इकडे आता रणजित तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येतो. मानसी म्हणत असते, हे बघा, हे गिफ्ट मी नाही घेऊ शकत, मला खरंच नको आहे. आता माझ्या सासूबाई काय म्हणाल्या, दिवाळी आहे की गणपती आहे म्हणून तुम्ही मला सारखं गिफ्ट देत आहे. तेव्हा इथे रणजित म्हणतो, हे बघा, मी इथे बॉस म्हणून आलेलो नाही आहे, मी इथे तुमचा मित्र म्हणून आलो आहे आणि मित्र म्हणून मी तुम्हाला गिफ्ट देऊच शकतो ना, संक्रांत आहे आज. तेव्हा मानसी म्हणते, नाही, पण मी नाही घेऊ शकत. चला गीताबाईंनी, मी आहे आता आतमध्ये. आणि इथे मानसी घरामध्ये निघून जाते. रणजित बाहेरच उभा असतो. गायत्री म्हणत असते, अहो या, आता तुम्ही आलाच आहात तर आतमध्ये या, चहा नाश्ता घ्या ना. तेव्हा गायत्री म्हणते, काय मग काम झालं का? काम तर आतापर्यंत व्हायला हवं होतं. तो तेजस अजून आलेला नाही आहे, त्याचं काम काही तिकडेच होतं आहे की काय? त्याला अरेस्ट तिकडेच झाली पाहिजे, म्हणजे इथे वाण घ्यायला तेजस काही येणारच नाही. माझी तरी इच्छा पूर्ण होईल. गायत्री म्हणते, मी घरामध्ये माझं काम करून ठेवलं आहे, फक्त आता ऑफिसमध्ये त्याला पकडलं पाहिजे, अशी या दोघांची इच्छा असते. तेजसला अडकवण्यासाठी गायत्री आणि रणजित दोघांनी मिळून हा प्लॅन तयार केलेला असतो. तर हे दोघंजणं सुखासुखी तेजस आणि मानसीला जगू देत नसतात. इथे मानसीचा तर वेगळाच पर्सनल राग असतो त्याच्यावरती, कारण त्याने प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केलेल्या नसतात. तर इथे इन्स्पेक्टर आता सगळी झडती घ्यायला ऑफिसमध्ये आलेले असतात आणि इथे विचारत असतात, तेजस प्रभू कुठे आहेत? त्यांना माहिती होतं का आम्ही येणार होतो ते? त्यांचं नाव काय? हे सगळं त्यांना विचारून घेतलं जात असतं. तेव्हा त्या एवढ्या मोठ्या माणसाचे नातू आहेत हे सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळे आता इन्स्पेक्टर साहेबांना वाटत असतं, मग अशा माणसाकडून एवढी मोठी चूक झालीच कशी? सगळ्या फाईल वगैरे चेक करत असतात, पुन्हा पुन्हा चेक करत असतात. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते की तुम्ही आतमध्ये जा, मला जरा एक जुना हिशेब आता पूर्ण करायचा आहे. आणि इथे गायत्री आलेली असते गीताला पुन्हा एकदा धडा शिकवण्यासाठी. ती गीताला म्हणत असते, काय गं, सारखी सारखी इथे काय येत असतेस? सांगितले ना एकदा, पुन्हा पुन्हा इथे पाऊल ठेवायचं नाही म्हणून. तेव्हा इकडे गीता म्हणत असते की हे बघा, मी इथे माझ्या नवऱ्याची वाट बघते. तेव्हा गीता म्हणते, त्यावेळेला तुमच्यासमोर जी उभी होती ती गीता सूरज प्रभू उभी होती आणि आता जी उभी आहे ती मानसी तेजस प्रभू आहे. मानसी तेजस प्रभू. तेजस प्रभू कधीही मानसीचा हात सोडणार नाही, तिची साथ सोडणार नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. तेव्हा गायत्री म्हणते, मानसीची अवस्थासुद्धा मी तीच करणार आहे जी तुझी केली, कळलं का? तेव्हा गीता म्हणते, ते कधीही शक्य होणार नाही, कारण माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा नाही राहिला, पण तेजस भाऊजी मानसीच्या पाठी अगदी खंबीरपणे उभे राहतील, कळलं का? तेव्हा इथे गायत्री म्हणते, स्वप्न बघ गं तू, स्वप्न, कळलं का? जसं मी म्हणते ना तसंच सगळं काही घडणार. आणि तिच्या गालावरती जोरात हात मारून ती आता आतमध्ये जात असते. तेव्हा गीताला माहिती असतं की हे सगळं ती मुद्दामून बोलते.
ती म्हणते की देवा, काहीही झालं तरीसुद्धा मानसी आणि तेजस भाऊजी दोघेजण एकमेकांपासून कधीच वेगळे नको व्हायला. आणि जशी आज मी या घरामध्ये आले तशी कायमची लवकरात लवकर या घरामध्ये मलासुद्धा येऊ दे. त्यानंतरला इथे सूरज आता आलेला असतो घरी आणि मानसी ही घरामध्ये निघून गेलेली असते. गीता उभी असते सूरजची वाट बघत, कारण तिला सूरजला वाण द्यायचं असतं. तेव्हा गीता म्हणत असते, आलात तुम्ही? तेव्हा सूरज म्हणतो, तू इथे काय करतेस? तू कशाला आली आहेस इथे? जर तुला गायत्री वहिनीने बघितलं तर काय होईल माहिती आहे ना? तू का आलीस? जा बरं इथून जा. तेव्हा इकडे आता गीता आपल्या बॅगमधून इथे वाण काढते. ते इकडे आता हातामध्ये देते सूरजच्या, त्याच्या पाया पडते, त्याचा आशीर्वाद घेऊन तिथून लगेच निघून जाते. तेव्हा इकडे त्याच्यामध्ये बघतो तर पैसेसुद्धा असतात. गीताने सूरजला पैसे दिलेले असतात आणि मग ते पैसे बघितल्यानंतर सूरज खूपच जास्त आता इमोशनल झालेला असतो. त्यानंतर इथे ती म्हणत असते की नेहमी माझ्याबरोबर कडू बोलत जाऊ नका. जाता जाता म्हणते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नेहमीच कडू बोलायची अजिबात गरज नाही. असं म्हणाल्यानंतर सूरजला आपल्या चुकीची जाणीव झालेली असते. तर इकडे रणजित आता वेगळंच नाटक खेळत असतो. तो इकडे सुगंधाच्या पाया पडत असतो. त्याने तिचे दोन्ही पाय पकडून ठेवलेले असतात आणि म्हणत असतो की हे बघा, असं करू नका. हवं तर तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या. मी इथे आलो म्हणून तुम्हाला राग आलाय ना? मी जे काही त्यावेळेला वागलो त्याची शिक्षा तुम्ही मला आता देऊ नका. खरंच मी सुधारलो आहे. मी यांचं नातं स्वीकारलं आहे आणि आता माझी त्यांच्याबरोबर चांगली मैत्री आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही मला वेगळं करू नका. तेव्हा सुगंधा म्हणत असते, चांगली मैत्रीण असलं ही एक वेगळी गोष्ट आहे, कळते का तुम्हाला? आधी तुमचं मानसीबरोबर लग्न होणार होतं, पण आता नाही झाले. तुम्ही उठसूट इथे येता, गिफ्ट वगैरे घेऊन येता. काही गरज नाही याची. लोकंसुद्धा चर्चा करतात. तेव्हा इकडे तात्यासाहेब म्हणत असतात की हे बघा, जे झालं ते झालं. तेव्हा सुगंधा म्हणते, तुम्ही इथे सारखे सारखे यायचं नाही. तुम्ही आमच्या इथली मशीन खरेदी केले म्हणून तुम्ही आम्हाला विकत घेतलंत का? आमचं घर विकत घेतलं का? असं होत नाही. तुम्ही माझ्या पाया पडावं, माझी माफी मागावी, अशी माझी अजिबात अपेक्षा नाही आहे. तेव्हा इकडे आता रणजित म्हणत असतो, नाही तुमची अपेक्षा नाही आहे, पण तरीसुद्धा एक मुलगा म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही? तेव्हा इथे सुगंधा म्हणते, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही सारखे सारखे इथे येत जाऊ नका. मला काही ते पटत नाही. असं स्पष्ट मताने सुगंधाने आता सांगितलेलं असतं आणि ती म्हणालेली असते की मैत्री जरी असली तरीसुद्धा आपण आपली मर्यादा राखली पाहिजे. दुसरं कुणाला बोलायची संधी नाही दिली पाहिजे. तेव्हा इकडे सुगंधा आता खूपच जास्त त्याला बोलत असते. तेव्हा इकडे गायत्री म्हणते की आता काय होणार आहे यांचं काय माहिती, कारण रणजित सुगंधाची शपथ घेतो. तो म्हणतो की हे बघा आई, जशी तुम्ही तेजसरावांची आई आहात तशीच माझीसुद्धा आई आहात आणि मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी कधीच इथे माणसीला अंतर देणार नाही, त्यांना वाईट वाटेल असं बोलणार नाही. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात ऑफिसमध्ये चौकशीसाठी. इथे फाईलमध्ये आता प्रॉब्लेम झालेला असतो, त्यामुळे ते स्वतः चौकशीसाठी तिथे आलेले असतात. तेजसला विचारलं जातं तर इथे तेजस ऑफिसमध्ये नसतो. तो लवकर घरी गेलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, त्याला माहिती तर नाही आहे ना आम्ही येणार आहोत ते? तेव्हा इकडे सर म्हणतात की नाही, तसं तर त्याच्याकडे बघून काही वाटलं नाही. काम पूर्ण झालं होतं म्हणून तो सुद्धा विचारून गेला होता. न विचारता तो कुठलंच काम करत नाही आहे. तेव्हा इकडे आता तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असं इकडे म्हणत असतो रणजित सगळ्यांना. तेव्हा तो मानसीला तिळगुळ द्यायला जातो. तेव्हा मानसी म्हणते, नाही सर, मी नाही घेऊ शकत, कारण मला सगळ्यात आधी तेजसला वाण द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना तिळगुळसुद्धा द्यायचं आहे आणि मग त्यांच्या हातून सगळ्यात आधी मला तिळगुळ खायचं आहे, असं मानसी म्हणत असते. तेव्हा रणजित इथे आता छायाला तिळगुळ देतो, छाया त्याला तिळगुळ देते, गायत्रीला तिळगुळ देतो, पण मानसी मात्र त्याच्या हातून तिळगुळ घेऊन काही खात नाही आणि इथे रणजितला त्याच गोष्टीचा राग येत असतो. त्यानंतर संपदासुद्धा आलेली असते. संपदा आल्यानंतर जाऊन मानसी तिला प्रेमानेच भेटते. तेव्हा इकडे मानसी तिची चांगली विचारपूस करते. तेव्हा संपदा म्हणत असते, मानसी, अगं किती सुंदर दिसतेस तू बेटा, तुला कुणाचीही दृष्ट लागायला नको. आणि ती आपल्या डोळ्यातून काजळ काढते आणि मग मानसीला लावते. तेव्हा इथे मानसी म्हणते, आई बरं झालं तू आलीस. तेव्हा सुगंधा इकडे त्यांना म्हणते की या ना आतमध्ये या आणि इथे येऊन बसा, तुम्हाला तिळगुळसुद्धा देते. तेव्हा संपदा म्हणत असते की मानसी, अगं हे इथे काय करतायत, म्हणजे रणजितबद्दल विचारत असते. तेव्हा मानसी म्हणते की आई ये ना आतमध्ये ये.
तेव्हा संपदा म्हणते, आणि तेजस कुठे आहेत? तेजस अजून आलेले नाही आहेत का? तेव्हा इथे सुगंधा म्हणते, तेजस येतच असेल, मी त्याला फोन केला होता, तू येतच असेल. तेव्हा सुगंधा म्हणते, नाही, मी तेजससाठी आहे ना इथे सदरा घेऊन आले, मी माझ्या स्वतःच्या हाताने शिवलाय त्यांच्यासाठी, तेच मी इथे घेऊन आले होते. तेव्हा मला असं वाटलं ते जर आले असतील तर लगेच त्यांनी घालून बघितलं असतं ना कसा दिसतोय, होतोय की नाही ते. तेव्हा इकडे गायत्री आणि रणजित दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात, कारण त्या दोघांनाही राग येतो. इथे तेजसचे एवढे लाड होत असतात. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, अहो कशाला आणलात तुम्ही कुर्ता वगैरे. तेव्हा संपदा म्हणत असते, असू द्या हो, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या मुलीचे सुनेचे लाड होतात, पण जावयाचे लाड आपण एका वर्षातच करत असतो, मग आता वर्षभरात तरी त्यांचे लाड होऊ देत ना, म्हणून हा मी कुर्ता त्यांच्यासाठी घेऊन आले. तेव्हा इकडे आता रणजित म्हणत असतो की कुर्ता घालायला सुद्धा तो घरी येता कामा नये, त्याचं काम तिथेच झालं पाहिजे. तेव्हा गायत्री म्हणते, होणार होणार, सगळं तुमच्या मनाप्रमाणेच होणार. तेव्हा मानसी आता तेजसची वाट बघत असते. तेव्हा आभा म्हणते की वहिनी, मला माहिती आहे तुला असं वाटतंय की कधी एकदा इथे तेजस दादा घरी येतोय, बरोबर की नाही. तो बघ तेजस दादा आला. तेवढ्यातच तेजस घरी आलेला असतो. तेजसचा चेहरा खूपच जास्त उतरलेला असतो. तो म्हणत असतो की मी सगळं मिस मानसी यांना सांगू का, की आपलं लग्न हे लग्न नाही आहे, तुमच्यासाठी मी परफेक्ट नाही आहे, तुमच्यासाठी इथे रणजितरावच परफेक्ट आहेत, असं मी त्यांना सांगू का. तेव्हा तेजस विचार करत असताना इथे सुगंधा म्हणत असते की तेजस आतमध्ये ये लवकर. तेव्हा रणजित येतो आणि म्हणतो की हॅपी संक्रांत इथे तेजसराव. तेव्हा तेजस म्हणतो, थँक्यू, तुम्ही पण आलात का इथे. तेव्हा रणजित म्हणतो, का नको यायला हवं होतं का, अहो मी तुम्हाला भेटायला आलो आहे सणासुदीच्या दिवसांमध्ये. तेव्हा तेजस म्हणतो, नाही बरं झालं तुम्ही आलात, काहीच हरकत नाही आहे. तेव्हा रणजित विचारतो, तुमचं काम कसं चाललं आहे. तेजस म्हणतो, छान चाललं आहे, काम एकदम छान आहे, काळजी करू नका तुम्ही, माझं काम अगदी व्यवस्थित चालू आहे. त्यानंतरला इथे रणजित आणि तेजस हे दोघेजण एकमेकांबरोबर खूपच छान पद्धतीने बोलत असतात. तेव्हा गायत्री म्हणत असते की आता गोड गोड बोलतोय, नंतर केसाने गळा कसा कापणार आहे ना, ते बघाच तुम्ही. त्यानंतरला इथे आता सुगंधा म्हणत असते की जा मानसी, तू देवघरात जा, तिथून सुगड घे, सुगड पूज, आणि त्यानंतरला इथे तेजसला वाणसुद्धा दे आणि त्याला तिळगुळसुद्धा दे. तेव्हा इकडे सुगंधा आता मुद्दामून तेजसला आतमध्ये बोलावत असते, कारण रणजित उगाच त्याच्याबरोबर बोलत बसलेला असतो म्हणून. तेव्हा इकडे आता मानसी म्हणते, तेजस या ना. तेजस वेगळ्याच विचारात असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे इन्स्पेक्टर साहेब आता प्रभू निवासामध्ये आलेले असतात. ते विचारतात की तेजस प्रभू कोण आहेत. तेव्हा तेजस म्हणतो की मीच आहे. तेव्हा इथे तेजसला आता अरेस्ट करण्यात येते. मानसी म्हणते, अहो पण काय झालं आहे, काय केलं आहे त्यांनी. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की त्यांनी जे काही गुन्हा केला आहे ना, तो तुम्ही येऊन आता पोलीस स्टेशनला विचारा, आम्ही इथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलेलो नाही आहोत. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब तेजसला पकडून घेऊन जात असतात. मानसी मागोमाग धावत येत असते. मानसी म्हणत असते, पण त्यांनी काय नाही केलं आहे, काय केलं आहे त्यांनी. तर इकडे आता तेजसला अरेस्ट केल्यानंतर इथे बॅग भरून घेऊन आलेले असतात. ते म्हणजे तात्यासाहेब. तात्यासाहेब इथे मानसीला म्हणतात की तुझी बॅग घे आणि आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इकडे तात्यासाहेबांनी असा निर्णय घेतल्यानंतर आता संपदा, मानसी दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो.